नमस्कार मंडळी. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये एक मोठी घोषणा केलेली. ती म्हणजे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना. यामुळे तुम्हाला दर्शनाची सुलभता येणार आहे. ज्येष्ठ नागरिक जे आहे, जे त्यांचं वय अद्यापही ठरलेलं नाही आहे किंवा 60 असेल 65 असेल, यावरती जी.आर निघून त्याला मान्यता देखील मिळणार आहे. सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे. विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार कल्याण अशा विविध तरतुदी केल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळाला भेट देत असतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व निकष धोरण तयार करून त्याची नियमावली जाहीर केली जाईल. या संदर्भात पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागून ही योजना राबवण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रताप सरनाईक यांनी भाग घेतलेला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी खुशखबर ही आहे की तुम्हाला आता दर्शनाचे तुम्हाला हे योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रवास भत्ता, राहण्याची सोय, तिथलचे दर्शनाची सोय, सगळी व्यवस्था यामध्ये जो मसुदा तयार होईल नियमाचा, त्या मसुद्यानुसार ही तीर्थक्षेत्र योजना ही अंमलात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा तर केली, मात्र त्याला कोण पात्र आणि कोण अपात्र अजून यावरती चर्चा करायची आणि त्यावरतीचा एक तो नियमाचा आणि योजनेचा मसुदा तयार करण्याचं काम आता सुरू केलं जाणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आता जी.आर निघून याला मान्यता देखील मिळू शकते. धन्यवाद.